काय वाटतं? 2024ला पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला. तिथे असणारा जो अधिकारी प्रमुख होता, पेपर फुटून सुद्धा त्याला बढती दिली. एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना तिथं पाठवण्यात आलं आणि तसं बक्षीस दिल्यामुळेच कुठेतरी तिथं जी सिस्टम बसली होती चोरी करायची ती तशीच राहिली. 2026ला परत एकदा पेपर फुटला. लोकातून रोष निर्माण झाला. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे फक्त विद्यार्थी 26 लाख, पालक वेगळे, नातेवाईक वेगळे, मित्रपरिवार वेगळा. म्हणजे हा आकडा तसा बघितला तर भारतामध्ये 5 कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्याच्यात कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा हा मुद्दा उचलला होता. आणि सरकार घाबरल्यानंतर कुठंतरी दिखावा करण्यासाठी सीबीआय ला आणण्यात आलं. इकडं छापा टाक, तिकडं छापा टाक, हे कर, त्याला उचल, त्याला उचल. आणि जसं लोक विसरले असं त्यांना वाटलं, मीडियातून हा प्रश्न निघाला, सीबीआय झोपलं, सरकारही झोपलं आणि कुठंच तिथं कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जी कुठली कारवाई झाली ती फक्त दिखावा करण्यासाठी झाली. ज्या लोकांना ताब्यात घेतलं पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोडलं जाईल. जे लोक आत आहेत त्यांचे अजून सुद्धा क्लासेस बाहेर चालू आहेत. हे खरं तर दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. मंत्रिमंडळ विस्तार होतोय केंद्राचा असं ऐकण्यात येते. त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला काढण्यात यावं असं वाटतंय का? त्यांना बाजूला 100% काढावंच लागेल. आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी, विद्यार्थ्यांची मागणी, त्यांना बाजूला काढलंच गेलं पाहिजे. पण याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा नेता जो भाजपमध्ये आहे त्यांना केंद्रात एक फार मोठं कदाचित फायनान्स मिनिस्ट्री पद हे दिलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल. त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या जातील. आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं अशी सुद्धा आज चर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये 6 खासदार त्यांच्याकडे गेले, त्यानंतर 14 आमदारांनी भेट घेतली. तुमच्या जिल्ह्याच्या बँकांनी 25% सुद्धा दिलेले नाही. हे बघा, आपल्या या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 1,77,000 कर्ज जे क्रॉप लोन अकाउंट आहे, शेतकरी आहेत आणि त्याच्यात आपली जी जिल्हा बँक आहे त्याच्यात फक्त 23% पैसे त्यांना तिथे दिले आहेत. बाकी सगळे हे नॅशनलाइज बँक आहे. झालं असं की एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये ज्याच्यात मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, अधिकारी होते आणि सर्व प्रमुख बँकेचे व्यक्ती होते, त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तंबी दिली कोणाला, बँकेंना, की सिबिल ज्याचं खराब असेल त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका, त्याला लोन द्या. पण हे झाली चर्चा. पण चर्चा झाल्यानंतर जेव्हा आपण जमिनीवर आलो, लोकात गेलो, लोक जेव्हा बँकेत गेले तेव्हा बँकेने त्यांना उभं केलं नाही. अशी आजची परिस्थिती आहे. आता 65 लाख शेतकरी पूर्वी कर्ज घेत होते, तो आकडा बघता बघता 43 लाखावर तिथं आलेला आहे. त्यामुळे हा आकडा कमी होतोय. त्याचा अर्थ शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि मग शेतकरी पैसे कुठून घेतोय तर शेतकरी 5% महिना अशा पद्धतीने दुर्दैवाने तिथं आता कर्ज घेत चाललेलं आहे, अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे हे सगळे मुद्दे महत्वाचे. बँकिंग सिस्टमवर त्रास होणार नाही, कारण मुख्यमंत्री साहेब एका बाजूला बोलतात की कर्जमाफी दिली सरसकट तर बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल, आणि दुसऱ्याच बाजूला त्याच मुलाखतीमध्ये मोदी साहेबांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री साहेब बोलतात की इतकी आर्थिक ताकद आपल्या देशाची आहे की 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या देशावर, या राज्यावर 10 लाख कोटीचं आहे. एका चुटकीत आपण ते देऊ शकतो, नाही तर भरून टाकू शकतो. 35,000 कोटीने काय होणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार हे इलेक्शनच्या आधी वेगळ्या पद्धतीने वागतं, आश्वासन देतं, इलेक्शन गेल्यानंतर संपल्यानंतर ते वेगळे. लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा 91 लाख महिलांचं नावं कमी केलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. आता अबकड या विषयावर आमचं मत आहे की त्याच्यावर चर्चा झाली, सगळ्या समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे, अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. पण होतंय असं, चर्चा अधिवेशनात कुठंच होताना दिसत नाही. त्याच्याच बरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांना बोलून चर्चा करून मार्ग काढणं फार महत्वाचं, पण तसं कुठंच नाही. आपलं नुसतंच चर्चा वेगळ्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून तिथं होते. म्हणजे समाजामध्ये अजून वेगळ्या लेवलला जाऊन तेढ निर्माचा कार्यक्रम हा भाजपकडनं केला जातोय. भाजपला एवढंच जमतं, फोडाफोडीचं राजकारण, कधी जोडण्याचं राजकारण, नाही तर माणुसकीचं राजकारण त्यांना समजत नाही असं आम्हाला वाटतं. खताचे रेट एवढे वाढले, खतावर कोणीच बोलत नाही. बघा, खताचे रेट 100% तिथं वाढलेले आहेत. लिंकिंगचा विषय आहे. तुम्ही युरिया स्वस्त असल्यामुळे तिथं घेता, पण त्याला लिंकिंग केलं जातं. त्याच्याच बरोबर तुम्ही जेव्हा आता प्लास्टिकचं कुठलाही वस्तू घ्यायला गेला, ड्रीप असू द्या नाही तर मल्चिंग पेपर, त्याच्या किमती तिथं वाढल्या.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच्याच किमती तिथं वाढली. शिक्षणाची फी वाढली, शिक्षणाला साहित्य लागतं त्याची किंमत वाढलेली आहे, पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, ट्रॅक्टरची किंमत वाढली, सगळ्याच गोष्टीची किंमत वाढली. त्यामुळे किंमत वाढतच चाललेली आहे. पण शेतकऱ्याला ज्या पद्धतीने हमी भाव मिळाला पाहिजे, नाहीतर हमी भाव वाढीव मिळाला पाहिजे, तो मात्र तिथं मिळत नसल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थाने मदत करण्याची जरूरत आहे.